सो हॅलो मित्रांनो, आज आपण माथेरानची ट्रिप कवर करत आहोत। ही 2 दिवसाची ट्रिप आहे, वन नाईट स्टे आहे याच्यामध्ये। आणि आम्ही यामध्ये सर्व पॉईंट्स कवर करणार आहोत। माथेरानमध्ये कुठे फिरायचं, कुठले चांगले पॉईंट, बजेट रेट मध्ये हॉटेल्स, लॉज कुठे आहेत, डिनर, लंच सर्व काही कवर करणार आहोत। सो पाहूया आपण 2 दिवसाची आमची ट्रिप। आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, शेअर करायला नक्की विसरू नका। थँक्यू। मंडळी, आम्ही आलो आज माथेरानमध्ये। तर माथेरानमध्ये आता इथे पार्किंग आम्ही दस्तूर गार्डन पाशी आहे, दस्तूर स्टेशनवर, अमनलाव स्टेशनच्या जवळ तिथे आलोय। आता इथे तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी किती गर्दी आहे आज। तर शनिवार रविवार खूपच गर्दी आहे। तर सॅटर्डे संडे इकडे खूप गर्दी असते। आणि आजचा आमचा इथून प्रवास, आम्ही इथे गाडी आमची पार्क करणार आहोत आणि मग इथून पुढे आम्ही अमनलॉज रेल्वे स्टेशन पासून टॉय ट्रेन पकडणार आहोत। त्या ट्रेनने आम्ही जाणार आहोत मार्केटला। आणि मग मार्केट पासून परत आम्हाला घोडा करावा लागणार किंवा पायी जावं लागणार बाकीचे पॉईंट कव्हर करायला। सो आम्ही तुम्हाला प्रत्येक प्लेस, प्रत्येक पॉईंट दाखवतो आम्ही कुठे कुठे फिरणार आहे आज दिवसभरात। सो आता आम्ही पोहोचू 12 वाजता। 12 नंतर आम्ही पॉईंट बघायला चालू करू।
आणि संध्याकाळपर्यंत ते तिकीट घेतलंय माथेरानचं. प्रौढांसाठी 50 रुपये आणि छोट्यांसाठी 25 रुपये आहे 11 वर्षांच्या खाली. तो या ठिकाणाहून तिकीट घ्यायचंय. दस्तुरी पॉइंट हा आणि या ठिकाणाहून आतमध्ये इथे जायचंय. आता चला आपण दाखवूया. इथून गेल्यानंतर टॉय ट्रेनचं स्टेशन येणार आहे, त्या स्टेशनला आपण बसूया. हाय गाईज, तो आता आम्ही चाललेलो आहे टॉय ट्रेनच्या स्टेशन पाशी. तिथून आम्ही जाणार आहे मार्केटला. तो हा जो एन्व्हायरमेंट आहे खूप थंड आहे. साधारण आत्ताचं ते टेम्परेचर 30 to 35च्या दरम्यान आहे. तो इथे बरेचसे ठेले आहेत. त्या ठेल्यांवरती कैरी, काकडी, करवंद हे बघा. इथे ई रिक्षा थांबा आहे दस्तुरी पॉइंट टू मार्केट जाण्यासाठी. फायनली आपण पोहोचलोय अहमदलॉज रेल्वे स्टेशनला. सो इथून आपल्याला टॉय ट्रेन पकडायची आणि आपल्याला जायचं मार्केटला वरती, माथेरानला वरती हिल स्टेशनला. त्या ठिकाणी आपण एक अर्ध्या तासात पोहोचणार आहोत. ट्रेनचं टायमिंग आता आहे 1:35ला येथे आपण या साईडला जाणार आहोत वरती जाण्यासाठी. आणि हा जो रोड आहे तो नेरळवरून येणार आहे. सो हार्डली 10 ते 15 मिनिटात आपण वरती पोहोचूया. सो एन्जॉय द जर्नी. बघा तुम्ही या साईडला घोडे जाण्याचा रोड आहे. या ठिकाणाहून घोडे आणि ई रिक्षा जातात आणि या ठिकाणाहून टॉय ट्रेन जाते. सो थोड्याच वेळात आता ट्रेन यायचं टायमिंग झालेलं आहे. 15 मिनिटामध्ये ट्रेन येईल. मग आपण वरती जाऊया. आणि घोड्यांचे चार्जेस जर पाहिले इथे तर 5 पॉईंट जर तुम्हाला पाहायचे असतील तर 1100 रुपीज आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला वरती जाऊन 5 पॉईंट कव्हर करणार मार्केटच्या जवळपासचे. आणि जर तुम्ही पूर्ण 14 पॉईंट पाहायचे असतील तर 14 पॉईंटसाठी तुम्हाला ऑलमोस्ट 3000 रुपीज पे करावे लागतात घोड्यासाठी. पण बेस्ट आहे की तुम्ही डायरेक्टली टॉय ट्रेननी या. टॉय ट्रेननी मार्केट पाशी उतारा आणि तिथून पुढे मग चालत चालत तुम्ही
जवळजवळ पॉईंट आहे, चालत चालत तुम्ही संध्याकाळच्या वेळी फिरू शकता. पण येणार असाल तर सकाळी 8 वाजता तुम्ही इथे पोहोचा आणि 8 नंतर तुम्ही 8:30ची टॉय ट्रेन पकडून वरती जाऊ शकता आणि मग दिवसभर इथे स्पेंड करू शकता. नाहीतर जर तुम्ही लेट झाला 9-10 नंतर तुम्ही इथे आला तर तुम्हाला टॉय ट्रेनचं तिकीट घेण्यासाठीच ऑलमोस्ट 1 ते 2 तास वेट करावा लागतो. कारण सॅटर्डे संडे खूप गर्दी असते, खूप रश आहे. त्याच्यामुळे 2 तासानंतर तुम्हाला तिकीट मिळू शकतं. सो तुम्ही जेवढं लवकर येताल तेवढा प्रयत्न करा लवकर येण्याचा. किंवा तुम्ही स्टे करणार असाल तर मग निवांत या. निवांत दुपारी 12-1 वाजता जरी तुम्ही वरती गेला, 2 वाजता जरी वरती गेला तरी संध्याकाळचा सनसेट वगैरे तुम्हाला सर्व मिळेल पाहायला. छान वातावरण असेल, फॉग असेल, रात्रीचा फॉग मिळेल, मस्त डिनर वगैरे, लॉज, कॉटेज सगळं वरती आहे. सो आम्ही आता गेल्यानंतर बुक करू, कोणतं बुक करायला काय करणार ते तुम्हाला दाखवूच. सो लेट्स एन्जॉय. पहा या ठिकाणी एकदम मस्त एन्व्हायरमेंट आहे. फोटो काढूया काही. चला या मित्रांनो, फोटो काढूया. हॅलो गाईज, आत्ता आम्ही चाललोय खंडाळा पॉईंटला माथेरानच्या. सो आम्ही ज्या ठिकाणी रूम बुक्स केलेले आहेत त्या रूमपासून हार्डली एक 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. 10 पण नाही, 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. आला खंडाळा पॉईंट हवा.
मित्रांनो आत्ता आम्ही आलोय इको पॉइंटला, जो की 3 किलोमीटर आहे मार्केटपासून. सो इकडचं पण दाखव मागचं. आम्ही जवळजवळ खाली परत उतरून आलेलो आहे. सो जवळजवळ 1 किलोमीटर खाली उतरून आलेलो आहे आणि चालणं खूप आहे इथे. म्हणजे जर थंडी नसेल आणि एन्व्हायरमेंट चांगला नसेल तर मग तुम्ही एकदम शीण होऊन जाताल इथे. सो बेस्ट वेदर पाहिजे, बारिश पाहिजे, पाणी पाहिजे, तरच तुम्हाला इथे मजा येणार आहे. नाहीतर चालण्यातच तुमचं दिवस निघून जाणार आहे आणि तुम्ही जाम थकणार. सो इकडे बघा काही गेम्स वगैरे पण आहेत, जशी की गनची गेम आहे. काही अजून छोटे छोटे स्टॉल्स आहेत. त्या ठिकाणी आपल्याला मॅगी, त्यानंतर मोमोज वगैरे बरेचसे आयटम्स खायला मिळतात. पण त्यांची जी कॉस्ट आहे ती कॉस्ट ऑलमोस्ट डबल दॅन आवर नॉर्मल कॉस्ट. सो यू कॅन सी हिअर. ते दाखव गुड. जे रेट्स आहेत सो डबल आहे नॉर्मल जे रेट्स आहेत त्याच्यापेक्षा. आणि या ठिकाणी आपल्याला बरेचसे आयटम इथे मिळणार. चहा, कॉफी, वडापाव, कांदा भजी वगैरे वगैरे. सो आहेत 40 रुपीज, 50 रुपीज, 80 रुपीज, 150 रुपीज कांदा भजी वगैरे असे रेट आहे. चाय कॉफी घेतलं तर तुम्हाला 20 to 50 रुपीजपर्यंत पण आहे. आणि वडापाव घेतलं तर 20 रुपीजला आहे. पण मोस्ट इथे मच्छर खूप आहे. तो तुम्हाला ओडोमॉस वगैरे लावूनच निघणं बेटर आहे. येस, बघा हा इको पॉईंट आहे. छान आहे, बघण्यासारखं आहे. इथे आल्यानंतर जरा बरं वाटतं. इथे एक गेम आहे इको पॉईंटलाही बघा. ही गेम सो रिंग गेम आहे. ज्याची रिंग जाईल नाईस. तो जो पॉइंट आहे तो पॉइंट, तर त्या पॉइंटला मी मगाशी होतो. खंडाळा पॉइंट. खंडाळा पॉइंटला तिथे लेक पॉइंट आहे बघा. हा लेक पॉइंट आहे, तो लेक दिसतो राईट. आणि त्याच्या अपोजिट साईडला हा आहे इको पॉइंट. आणि याच पॉइंटच्या जवळपास अजून 3-4 पॉइंट आहेत. सेम याच पद्धतीचे असेच आहेत, फक्त वेगवेगळ्या अँगलने आपण कुठेतरी बघतो. एकच पॉइंट तुम्ही कव्हर केला आणि गेला तरी तेच एडिट मध्ये खूप चॉप होते. तिथे चायनीज रेस्टॉरंट, साऊथ इंडियन वगैरे सर्वच आहे तिथे. हा घे बिचार इथे मिळेल 100% इथे मिळेल. बरेच नाही. काय बलून शूटिंग, बऱ्याचशा गेम आहे तिथे. तुम्ही बघू शकता तिथे बलून शूटिंग. त्या साईडला रेस्टॉरंट्स आहे, त्या साईडला मुलांसाठी काही खेळण्याच्या वस्तू आहेत. त्याच्या पुढे मक्का वगैरे, ऑमलेट, बरेचसे ऑप्शन्स आहेत. तिथे एक चांगला गेम झोन आहे. तो गेम झोन एकदा दाखव जवळ जाऊ. तो खूप छान गेम झोन आहे.
भोजनालय यायचे बऱ्यापैकी चांगलं पद्धतीचं जेवण आहे अवेलेबल. तिकडे चायनीज बघूया आपण. You can see many options are available over here. Looks good. You can see many options are available over here. Looks good. हाय मित्रांनो, तो आज सकाळी वाजलेले आहेत 7 आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. पूर्ण पाऊस येतो, फॉग आहे आणि आता आमची ट्रेन आहे साधारण 9 वाजता. तुम्ही बघू शकता या साईडला पूर्ण फॉग आलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला वॉटरफॉल लागणार आहे खाली जाताना. ट्रेनचं टायमिंग 8:30चं आहे, पण आपण नेक्स्ट ट्रेन म्हणजे 9:30ची ट्रेन पकडणार आहोत कारण आमचं आवरलेलं नाही आहे. थोडं पुढे जाऊन टाकायचं. आम्ही रात्रीचा स्टे केला आहे एका हॉटेलवरती. त्या हॉटेल पण तुम्हाला दाखवतो आता. आणि पुढे हॉटेलपासून हार्डली 5 ते 10 मिनिटावरती आहे खंडाळा पॉईंट. खंडाळा पॉईंटवर आपण जस्ट मॉर्निंग वॉकसाठी चाललेलो आहे. जस्ट पाहून रिटर्न निघणार आहे कारण सगळीकडे फॉग आहे, कोण कोणाला दिसत नाहीये, कुठला पॉईंट नीट दिसत नाहीये, काय नीट दिसत नाहीये. खंडाळा पॉईंट आहे. तर मित्रांनो, रात्री आमचं डिनर आम्ही जे केलं ते जवळच होतं हॉटेलपासून हार्डली 2 मिनिटावर. तिथे आपल्यासारखेच रेट आहेत, म्हणजे नॉर्मली हॉटेलमध्ये जे रेट असतात तसेच आहेत. सो ते सगळं मी तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये. आणि रात्री आम्ही साधारणतः 10-11 वाजता रूमवर रिटर्न आलो होतो. तर इथल्या ज्या रूम्स आहेत तिथे एसीची गरज पडत नाही, म्हणून आम्ही नॉन एसी रूम घेतली होती जी आम्हाला पडलेली 3500 रुपयेला. तर त्या रूममध्ये 4 बेड आहेत आणि 4 बेडवरती 2-2 जण असे 6 जण 8 जण झोपू शकतात. त्याच्यामध्ये गरम पाण्याची सोय आहे. त्याच्यानंतर बेडशीट, त्यानंतर बाकी सारी फॅसिलिटीज आहेत. इन्व्हर्टर बॅकअप वगैरे, कारण लाईट इकडे 17 वेळा जाते. ते बघा आलेला आहे खंडाळा पॉईंट. हे बघा
गाईज हे आहे आमचं हॉटेल. या ठिकाणी आपल्याला 3500 रुपये रूम मिळालेली आहे. यात आमचं तर मित्रांनो, आपण फायनली निघालो आहे आपल्या पुन्हा दस्तूर घाटीपाशी मार्केटवर. सो इथून आपल्याला टॉय ट्रेन पकडायची 9:10ची आणि हार्डली 15 मिनिटात टॉय ट्रेन आपल्याला दस्तूर पार्किंगपाशी सोडेल, मीन्स अमन लॉजपाशी. सो अमन लॉजपासनं दस्तूर पार्किंग हार्डली एक वॉकिंग डिस्टन्स आहे. आणि तिथून पुढे आपल्याला आपली कार घेऊन घाट उतरून जायचं नेरळला आणि नेरळवरून मग खोपोली मार्गे पुणेला. सो अंदाजे आपल्याला 2 वाजतील घरी पोहोचायला. हॅलो गाईज, ट्रिप एकदम छान झालेली आहे. आम्ही साधारण सकाळचे 9 वाजता निघालो आहे रूमवरून रेल्वे स्टेशनसाठी. आमच्यासोबत आमची फॅमिली आहे, मुलं आहेत, पाहू शकता. मगाशी चहा घेतला, आम्ही कॉफी घेतली. कॉफीचे रेट साधारणतः इथे 30 रुपीज आहे. सो बिस्किट वगैरे इच पॅक 1-2 रुपीज एक्स्ट्रा दे विल. इथून रेल्वे स्टेशनला रोड हा रोड आपल्याला टॉय ट्रेनला सोडून किती वाजता येईल गाडी? सो कॅपॅसिटी असते 100 लोकांची. त्याच्यापेक्षा जास्त लोक घेत नाही. सो कॅपॅसिटी असते 100 लोकांची इथे, त्याच्यापेक्षा जास्त लोक घेत नाही. किती वाजता येईल इथे गाडी? सो कॅपॅसिटी असते 100 लोकांची इथे, त्याच्यापेक्षा जास्त लोक घेत नाही. मगाशी चहा घेतला, आम्ही कॉफी घेतली. कॉफीचे रेट साधारणतः इथे 30 रुपीज आहे. बिस्किट 1-2 रुपीज एक्स्ट्रा. इथून रेल्वे स्टेशनला मेरे ख्वाबों की गलियों में तू है, फूलों में कलियों रोड आपल्याला या मेरे ख्वाबों की गलियों में टॉय ट्रेनला गुनगुनाए पूछे तू है कहाँ, तू है फूलों में कलियों में या मेरे ख्वाबों की गलियों में.
धरती सजी अंबर सजा जैसे कोई सपना, इसमें हो घर हो हम सफर तेरा मेरा अपना। किती वाजता येईल ही गाडी? धरती सजी अंबर सजा जैसे कोई सपना, कॅपॅसिटी असते 100 लोकांची. इसमें हो घर त्याच्यापेक्षा जास्त हो लोक घेत हम नाही. सफर तेरा मेरा अपना। सुना तेरे बिना ख्वाबों का ये मकान, आ भी जाओ